एक अंध विद्यार्थिनीवर अत्याचार होतो। आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी तिच्या बाजूने उभा राहायला पोलीस ठाण्यात एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नसतो। नगराध्यक्षांपासून अनेक महिला नगरसेविका असताना या गंभीर घटनेवर शब्द काढायलाही कोणी पुढे येत नाही। ही अत्यंत खेदाची बाब आहे। लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त पद, खुर्ची आणि सत्ता नाही। लोकप्रतिनिधी म्हणजे अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभं राहण्याची जबाबदारी आहे। ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे लोकप्रतिनिधींनी समजून घेतलं पाहिजे। अंध विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली, गुन्हा दाखल होऊन 3 दिवस झाले, मात्र अद्याप एकही आरोपीला अटक झालेली नाही। या विलंबाचा निषेध करण्यासाठी आज हा कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे। ही केवळ एक विद्यार्थिनीची लढाई नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। आज या देशातलं शिक्षण आज कोण्या पातळीला गेलेले आहे? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना शिक्षण मिळत आहे। मानकरे ताई साक्षी ही एक गरीब कुटुंबातली आहे। तिला अक्षरशः त्या वसतिगृहामध्ये धमकी दाखवल्या जात होतं, कारण तिचं स्टेटमेंट आहे, जर तू तुझ्यांना सांगितलेस तर तुला वसतिगृहामधून काढून टाकल्या जाईल। तिच्या पोटामध्ये अक्षरशः भुक्क्याचे मार होते। कारण मी आज एका डॉक्टराशी बोलत होतो, ते डॉक्टर सांगितले जेव्हा तिच्या आतड्याला होल आहे म्हणून ऑपरेशन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की इकडं फार मोठी जखम आहे। कुठं? इकडं। तर कुठलीही व्यक्ती पडली तर या ठिकाणी मार लागत नाही, या हाताला मार लागतो या ठिकाणी। आणि तिचं मरण्याचं कारण सुद्धा हेच आहे, या बाजूला मार लागले। कारण या बाजूला जेव्हा मार लागला ते फार डॉक्टरांना ऑपरेशन केल्याबरोबर कळालं होतं की हे एवढी जबरदस्त इंजुरी आहे की हे पेशंट वाचू शकत नाही। म्हणून इथल्या डॉक्टरांनी नांदेडला नेण्यासाठी सांगितलं। मग ती जखम कशासाठी झालेली आहे हे आम्ही जेव्हा शाळेमध्ये जाऊन विचारलो तेव्हा ते आम्हाला सांगले जाते की ती एका खड्ड्यामध्ये पडली। मी तुम्हाला सांगतो, अंध विद्यालयापासून मान्य विकास शाळेपर्यंत कुठलाच खड्डा नाही। अक्षरशः तिला मारून तिच्यावर अनेक दिवसांपासून अत्याचार करून त्या तरुणीला, त्या विद्यार्थिनीला इथली संपवण्याचं काम केलेलं आहे। आता नुसतं आपण कॅन्डल मार्च काढून शांत बसायचं नाही। या घटनेला जर न्याय द्यायचा असेल तर आम्ही एवढ्याच ताकदीनं, आम्ही भारतीय नागरिक म्हणून नुसतं भारत माता की जय म्हणायचं नाही, इथल्या मातेला सुद्धा आम्हाला वाचवायचं आहे। काय ताई, बरोबर आहे की नाही? तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, हा कॅन्डल मार्च फक्त कार्यक्रम नाही। पोलीस प्रशासन, इथलं राजकारण, इथल्या लोकांची नैतिकता यांची जबाबदारी आहे त्या ताईला न्याय मिळवून देण्याचं। जर मिळून देत नसेल तर हे फार छोटं, पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, फार छोटं आंदोलन आहे। या आंदोलनाला पूर्ण भारतभर नेण्याचं ताकद आमच्यामध्ये आहे। आणि उद्याच्या तारखेमध्ये अभिजित दिपके इथे येणार आहे। सत्य समोर